पारत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वालसावंगी येथे ड्राय डेच्या दिवशीच देशी दारूंवर धाड 1098 दारूच्या बाटल्या जप्त, तिघांवर स्वतंत्र गुन्हे दाखल. ड्राय डेच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वालसावंगी तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण 1098 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्याची अंदाजे किंमत 54,900 रुपये आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाई दरम्यान दिगंबर नारायण सुरडकर वय 98 राहणार वालसावंगी यांच्याकडून सखू संत्रा देशी 360 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत 18,000 रुपये. तुकाराम हरिबाग 40 राहणार वालसावंगी यांच्याकडून 330 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 16,500 रुपये आहे. रमेश साडूबा वाघ वय 38 राहणार वालसावंगी यांच्याकडून 408 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 20,400 रुपये आहे. या तीनही कारवाईंमध्ये मिळून 1098 बाटल्या आणि 54,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संबंधित आरोपी विरुद्ध कायद्यानुसार 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ड्राय डेच्या दिवशी कारवाई झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर सातत्याने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी, माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी अंबड श्री सिद्धेश्वर धुमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, PSI नेमाने, HC सिनकर, PC सुरेश पाटील, PC संतोष जाधव यांनी केली. न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना.